सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे आमचा कर्जत मधला डे 2 आणि आज आम्ही आलोय माउंटेन व्ह्यू रिसॉर्ट इथे. तर आपण आतमध्ये मस्तपैकी जाऊया आणि एक्सप्लोर करूया आणि बघूया इथले रूम्स पूल कसे आहेत ते. सो चला. तर इथे आहे आपला डायनिंग एरिया आणि हे आहे आपलं रिसॉर्ट. तर सगळ्यात पहिले आपण इथले रूम्स बघूया कसे आहेत ते. तुम्ही इथे रूम्स बघू शकता किती मोठे आहेत ते. आणि प्लस प्रत्येक रूम मध्ये एसी आहे, अटॅच वॉशरूम आहे आणि इथे खूप मोठा रूम आहे. तर इथे किमान 10 लोक आरामात राहू शकतात. तर तुम्ही बाहेरून सुद्धा बघू शकता इथले सगळेच रूम हे सेम आहेत. प्रत्येक रूम हे सेम आहेत आणि रूम समोरच आहे आपला हा स्विमिंग पूल. तुम्ही बघू शकता पूल पण किती मोठा येतो आणि त्या साईडला आहे लॉन एरिया. आणि रिसॉर्टच्या साईडला बघा तुम्ही आजूबाजूला पूर्ण माउंटेन व्ह्यू आहे. त्याने खूपच सुंदर वाटते. तर एवढंच नाही तर वरती सुद्धा रूम्स आहेत, तर आपण ते पण बघूया. तुम्ही इथले रूम पण बघा. हा रूम घेतलाय आम्ही. खाली जसे रूम्स आहेत सेम सगळीकडे सेम तशीच रूम आहे. प्रत्येक रूम मध्ये एसी आहे आणि एवढे मोठेच बेड आहे आणि अटॅच वॉशरूम सुद्धा आहे. आणि प्लस पॉइंट हा की याला अटॅच बाल्कनी आहे आणि इथून खूप सुंदर व्ह्यू दिसतो. खालच्यापेक्षा वर जास्त छान वाटतंय. तुम्ही बघू शकता. तर म्हणजे तुम्ही इथला पूल बघू शकता किती मोठा येतो. आणि एवढंच नाही तर साईडला बेबी पूल आणि रेनडान्स सुद्धा आहे. आणि पूल समोर सुद्धा सिटिंग एरिया आहे. आणि तुम्ही इथून व्ह्यू बघा किती सुंदर दिसतंय ते. तर म्हणजे तुम्ही बाहेरून सुद्धा व्ह्यू बघू शकता. या साईडने खूप सुंदर वाटतंय. आणि या साईडचा लॉन एरिया पण किती मोठा आहे तो. खूप मोठा. इथे मस्तपैकी तुम्ही क्रिकेट सुद्धा खेळू शकता आणि कोणताही छोटं ओकेजन सुद्धा इथे तुम्ही सेलिब्रेट करू शकता. आणि इथला व्ह्यू खरंच खूप एक नंबर आहे. तर त्या साईडने आम्ही निघून इथे आम्ही सकाळीच पोहोचलोय. सकाळी मीन्स आम्ही 11 वाजता इथे पोहोचलोय आणि शूटला तर सुरुवात सुद्धा केली आहे. आणि आता झाली आहे जेवणाची वेळ आणि आम्हाला खूप जोरात भूक लागली आहे. सो बघूया इथलं जेवण कसं येते आणि इथल्या जेवणाची टेस्ट कशी येते. सो चला. तर म्हणजे आपण इथले जेवण बघूया काय काय येते. भाकरी, राइस, आगे मैम दाल, ओके, कुरकुरा और चिकन.
मंडळी तुम्ही या साईडचा व्ह्यू बघा, नाईट व्ह्यू लाईटीमुळे खूप सुंदर वाटतंय, खूप मस्त वाटतंय, खूप छान. आणि या साईडला सुद्धा सगळीकडे लाईटीने एक वेगळाच लुक आलाय, तुम्ही बघू शकता. One eternity later. गुड मॉर्निंग गाईज. सो मगाशीच आम्ही उठलो, मस्तपैकी नाश्ता केला आणि आता मस्तपैकी फ्रेश होऊन रेडी झालोय दुसरीकडे जायला, दुसऱ्या स्टेकेशनला. सो हा स्टेकेशन खरंच खूप भारी आहे, खूप मस्त आहे आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे. इथे पूर्ण माउंटेन व्ह्यू आहे आजूबाजूला आणि खरंच खूप भारी आहे. डे व्ह्यू पेक्षा तिथला नाईट व्ह्यू तर एक नंबर आहे, खूपच सुंदर आहे. आणि इथे बेबी पूल, रेन डान्स, स्विमिंग पूल, खूप काही आहे, खूप काही सारे गेम्स सुद्धा आहेत. सो अजून काय पाहिजे. आणि इथले रूम पण त्याने खूप क्लीन ठेवले, तर रूम पण खूप मोठे आहेत. सो इथले ऑल डिटेल्स आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर मी कॅप्शन मध्ये देईल. सो तुम्ही लवकर इथे व्हिजिट करा. सो भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आता पुरतं बाय, बिकॉज आम्हाला दुसरीकडे पण आता जायचंय शूट साठी. सो आपण डायरेक्ट तिकडे भेटूया. सो आता पुरतं बाय.